नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजची बातमी. उपस्थित आज या ठिकाणी उद्या होऊ घातलेली श्रीगोंदा नगरपालिकेची 2025ची सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये आपण आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून या ठिकाणी बबनदादा पाचपुते असतील, विक्रमसिंह पाचपुते असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि उद्याची निवडणूक ही आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दादा असतील, या ठिकाणी कार्यसम्राट आमदार विजयदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पाडणार आहोत. प्रवेश झाला भाजपमध्ये, कशाबद्दल प्रवेश झाला? या ठिकाणी आपल्याला ज्या अर्थी आपण प्रवेश केला त्या अर्थी येथून पाठीमागं त्या पार्टीमध्ये कधीच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला नाही, म्हणून आपण हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आणि पाचपुते कुटुंब हे 100% सर्वसामान्य जनतेला न्याय देतं आणि हीच अपेक्षा धरून आपल्याला न्याय कुठेतरी मिळेल म्हणून आपण प्रवेश केलेला आहे. देऊमध्ये नाही भेटली तर उमेदवारी जरी मिळाली तरी भारतीय जनता पार्टी कोणच करणार, आणि नाही मिळाली तरी या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करणार आहोत. प्रवेश झाला आज सकाळी प्रदीप आवटींनी फोन केला की मला भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे आणि मग आम्ही विकीदादा असतील, बबनदादा असतील यांच्याशी चर्चा केली आणि प्रदीप आवटी आपल्या भाजपमध्ये येण्यास तयार आहे. काय करायचं ते म्हणजे तुम्ही सर्व म्हणजे आपल्या आवटवाडी जो आहे वाट आहे तिथले कार्यकर्त्यांनी निर्णय घ्या. आणि प्रदीपला विचारलं का करायचं, त्यांनी सांगितलं बा इथं विक्रम पाचपुते आपण निधी आणायला भरपूर प्रमाणात भाजपकडून निधी आणू शकते आणि देवेंद्र फडणवीस वरती असल्यामुळे त्यांच्याकडून निधी आणू शकतो आणि त्यांच्यावरती नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यामुळे निधीच्या बाबतीत अडचण येणार नाही म्हणून प्रवेश करणार आहे असं त्यांनी सांगितलं. उमेदवारी दिली तरी ठीक आहे, नाही दिली तरी मी भाजपचं काम करणार असंही केल्यानंतर आम्ही जगन आवटे असो, मी असो, भोसले आवटे असो, रामदास असो, नगरसेवक असतील, असे कार्यकर्ते सर्वांनी, संग्राम मुंडके असतील या सर्वांनी शिफारस केली आणि विक्रमदादा पाचपुते आणि बबनदादा पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये प्रदीप आवटेंनी प्रवेश केलेला.